अण्वस्त्र सज्ज पाणबुडी आता नेव्हीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे। भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे। अण्वस्त्र सज्ज अरिघाटमुळे शत्रूला आता धडकी भरल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। ही दुसरी पाणबुडी आहे जी नेव्हीच्या ताफ्यात आता सामील झालेली आहे। भारतीय नौदलाची ताकद आता या पाणबुडीमुळे आणखीनच वाढणार आहे आणि त्यामुळे शत्रूला धडकी भरवणारी अशी अरिघाट ही पाणबुडी नेव्हीच्या ताफ्यामध्ये सज्ज झाली आहे। अरिघाट INS अरिहंतची अपग्रेडेड ही आवृत्ती आहे। अरिघाटची वैशिष्ट्य आपण पाहतोय। अरिहंत प्रमाणेच अरिघाट देखील 750 किलोमीटर पल्ल्याच्या K-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल। याचं वजन 6000 टन आहे। क्षेपणास्त्र हल्ल्याची रेंज 750 किलोमीटर पर्यंत आहे। या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्र डागता येणार आहेत। भारत, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन व्यतिरिक्त जगातील 6वा न्यूक्लियर ट्रायड देश आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, ही दुसरी पाणबुडी आहे जी नेव्हीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहे। काय नेमकं वैशिष्ट्य असेल या पाणबुडीचं, काय खासियत आहे याची? गौरी, ज्याप्रमाणे भारतीय नौदलाने आण्विक क्षेत्रात काम केलं आहे त्यानुसार 3 पाणबुड्यांचं काम हाती घेतलेलं होतं। त्यापूर्वी जे अरिहंत ही 2016 मध्ये नौदलात कमिशन झालेली होती। आता अरिघात ही आज कमिशन होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ती S3 ची चाचणी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे अरिघात ही जी अरिहंत आपलं पाणबुडी आहे त्याचं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि मोठी अत्याधुनिक अशी ही पाणबुडी राहणार आहे। भारतीय नौदलासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी पाणबुडी ठरणार आहे, कारण यामध्ये आण्विक क्षेत्र आणि आण्विक जे क्षेपणास्त्र आहेत ते वाहून नेण्याची क्षमता आणि त्याचा मारा करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे। विशाखापट्टणमच्या नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रामध्ये याचं बांधणी करण्यात आलेली आहे। यानंतर जी आहे ती S3 ची चाचणी होणार आहे। अरिघातमध्ये जे आहे ते 700 किलोमीटरच्या लांब पल्ल्याचे K-15 हे क्षेपणास्त्र वाहून नेण्याची आणि त्याचा मारा करण्याची क्षमता आहे। त्याचबरोबर जे आहे ते जगातील 6 देश न्यूक्लियर ट्रायड असे देश आहेत। न्यूक्लियर ट्रायड देश म्हणजे ज्यामध्ये हवेतून वायुसेनेच्या युद्धक विमानांद्वारे आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्यात येतो, त्याचबरोबर समुद्रातून आणि जमिनीतून हे ज्यांना क्षेपणास्त्राचा मारा करण्यात येतो यांना शत्रूला धडकी भरवणारी अरिघाट ही पाणबुडी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।